एक अजून आहे की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये भाजपाचं स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, कारण भाजपा हा नेहमीच हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला आहे. पण गेल्या काही काळामध्ये आपण नितेश राणेंसारखी नेते मंडळी बघतोय की ज्यांची वक्तव्य जी आहे ती फार टोकाची आहे आणि ध्रुवीकरण भाजपसुद्धा हिंदू आणि इतर अशा पद्धतीचं करून निवडणुकीला सामोरं जात आहे, ही एक सुद्धा भावना आहे. आता ह्याच पद्धतीनं महापालिका निवडणूक सुद्धा लढल्या जाणार आहे का? अगदी 2 दिवस आधी परत, म्हणजे 2 कशाला, कालच परत एकदा नितेश राणेंचं अशाच पद्धतीचं एक वक्तव्य झालेलं आहे. तर ही स्ट्रॅटेजी आहे का? एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्हाला माहीत असेल की सकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा काही मंडळी सकाळी 9 वाजता सर्व चॅनल्सवरती कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने म्हणा, काहीतरी नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. नेरेटिव्हचीच लढाई आहे असं तुम्हीही सगळीजण म्हणायला लागलात. आम्हालाही हल्ली आमच्याही तोंडांमध्ये सगळ्या नेरेटिव्हच्याच गोष्टी यायला लागल्यात. खरं तर भारतीय जनता पार्टी ही डेव्हलपमेंटच्या दिशेने पूर्णच्या पूर्ण विषय नेण्याचा वारंवार प्रयत्न करते. परंतु डेव्हलपमेंटच्या विषयाकडे वर्तमानपत्र असो किंवा न्यूज चॅनल असो, हे किती लक्ष देतात हे पाहण्यासारखं आहे. आत्ता आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक जवळजवळ 40-50 निर्णय घेतले. त्या 40-50 निर्णयाच्या संदर्भामध्ये एकही चॅनल्स त्याची चर्चा करत नाही. म्हणजे मला आठवतं की पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र हा 8-8 तास लोडशेडिंग असलेला महाराष्ट्र हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला. आज संपूर्ण महाराष्ट्र हा लोडशेडिंग मुक्त आहे. पूर्वी MERCच्या हेअरिंग्स व्हायच्या, टेरिफ वाढवण्याच्या संदर्भातल्या हेअरिंग्स ह्या 3 महिन्यातून एकदा व्हायच्या. कधी गेल्या 20 वर्षांमध्ये कुठेही असं तुम्हाला जाणवतं का की कधीतरी MSCB इलेक्ट्रिसिटीचा टेरिफ हा कमी झाला असं तुम्हाला कधीच आठवणार नाही. परंतु गेल्या काही दिवसात ठरवून, प्लॅनिंग करून, विजन ठेवून देवेंद्रजींनी या गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून जे इलेक्ट्रिसिटीचं असणारं सामान्य माणसांना जे बिल येतं आहे त्या बिलामध्ये त्यांना कपात व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले. हे पहिल्यांदाच घडलं आहे. पण त्याची पुढे चर्चा होते का? होत नाही. शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, त्यांच्या वेळेला मिळाली पाहिजे असा विचार, रात्रीच्या वेळेला मिळाली पाहिजे असा विचार कोणीतरी करत होतं का? केला नाही. देवेंद्रजींनी त्याला करायला सुरुवात केली. सौर पंप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक विशेष लक्ष घालून त्या सगळ्या विषयांमध्ये काम करायला सुरुवात केली. आज ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट जो आहे तो महाराष्ट्रातील एक वेगळ्या पद्धतीने जायला सुरुवात झाला आहे. महाराष्ट्राकडे बघण्याचा देशातील इतर राज्यांचा दृष्टिकोन बदलला. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त FDI यायला सुरुवात झाली. त्याचं कारण काय? तर या ठिकाणचं असणारं वातावरण हे एक चांगल्या पद्धतीने, एक चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये महाराष्ट्र गेला आहे. ही जाणीव आज सगळ्या देशभरामधील असणाऱ्या आणि विदेशातून असणाऱ्या सुद्धा प्रत्येकाला असं वाटायला लागलं आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे करावी, तर ती महाराष्ट्रामध्ये करावी. जेवढे MAU या अगोदर होत होते, सक्सेसफुल MAU 80% जास्त सक्सेसफुल MAU झालेल्याला सगळ्याला गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. या सगळ्या गोष्टीची चर्चा होत नाही. पण सकाळी 9 वाजताचा असणारी TRPची लढाई, ही TRPची लढाई अधिक बळकट होऊ नये म्हणून